गुड इव्हनिंग स्टुडंट. मागच्या लेक्चरमध्ये आपण जे म्हणजे 13व्या आणि 14व्या लेक्चरमध्ये आपण तिसरं युनिट सुरू केलेलं आहे. तर 13व्या आणि 14व्या लेक्चरमध्ये आपण हा जो काही कंटेंट आहे हा पूर्ण कव्हर केलेला आहे. म्हणजे हा जो 1 नंबरचा आहे तो पूर्ण डिटेलमध्ये आपण एक्सप्लेन केलेला आहे, किंवा त्याच्यामधले डिटेल डिस्कशन किंवा डिटेल जे काही टॉपिकमध्ये दिलेलं आहे ते आपण डिटेल बघितलेलं आहे. त्याच्यामुळे आता इथं मी डबल पुन्हा याच्यावर रिवाईज वगैरे काही करत नाही. तर ज्यांनी जे माझं 13वं आणि 14वं लेक्चर बघितलं नसेल तर त्यांना रिक्वेस्ट आहे की त्यांनी याच्या अगोदर 13वं आणि 14वं लेक्चरसुद्धा बघावं. तरच म्हणजे जो काही तिसरं युनिट आहे ते आपल्याला समजण्यास मदत होईल. तर नुसतं 13वं 14वं नाही, तर माझे सर्व विद्यार्थ्यांना अशी रिक्वेस्ट आहे की त्यांनी जे काही माझे लेक्चर आहे ते सुरुवातीपासून बघावे. म्हणजे पहिल्या लेक्चरपासून पहिलं बघितल्यानंतर दुसरं, दुसरं बघितल्यानंतर तिसरं, असं सिरियली बघावे. म्हणजे असं नाही झालं पाहिजे की पहिल्या लेक्चरमध्ये 2-3 मिनिट बघितलं, लगेच दुसऱ्या लेक्चरवर शिफ्ट झालो आणि दुसऱ्या लेक्चरमध्ये आणखीन 3-4 मिनिटं बघितलं. तर त्यामुळे काय होईल, त्यामुळे आपल्याला या विषयाच्या ज्या काही लिंकेज असतात जे सब्जेक्ट्स अंडरस्टँड होण्यासाठी, तर त्या लिंकेज करणार नाहीत. म्हणजे ते मेमराईज करावं लागेल. त्याच्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट आहे की त्यांनी ही लेक्चर सिरीज सिरियली म्हणजे पहिल्या लेक्चरपासून बघावी. तरच तो आपल्याला हा सब्जेक्ट व्यवस्थितपणे अंडरस्टँड होईल. तर आपण या लेक्चरमध्ये हा जो बीट आहे, रिस्पेक्ट ॲज द राईट इव्हॅल्युएशन, हा बीट आपण डिटेलमध्ये डिस्कस करू. तर कुठलाही वेळ वाया न घालवता लगेच या टॉपिकला आपण सुरुवात करू. हां, बघा आता रिस्पेक्ट ॲज द राईट इव्हॅल्युएशन. बघा आता आपण मागच्या लेक्चरमध्ये म्हणजे 13व्या लेक्चरमध्ये आपण 9 प्रकारच्या ज्या काही फिलिंग होत्या ते बघितल्या होत्या. त्याच्यामध्ये ट्रस्ट असेल, ज्याला आपण फाउंडेशनल व्हॅल्यू म्हणलं. दुसरं जे काही फिलिंग्स आहे ते रिस्पेक्ट आहे. तिसरी आहे अफेक्शन, केअर, गायडन्स, रेव्हरन्स, ग्लोरी, ग्रॅटिट्यूड आणि लव. आता मी याच्यासाठी एक ट्रिक्स पण सांगितली होती की ह्या 9 जे काही फिलिंग्स आहे हे कशा लक्षात ठेवायच्या. आपण काय लिहिलं होतं की इथं लिहिलं होतं मी TRA आणि C असं लिहिलं होतं. ट्रिक, गा, अरे असं लिहिलं होतं. गौरव, गौरव आणि सोबत नंतर लिहिलं होतं मी कुल. हे कशासाठी लिहिलं होतं आपण ट्रिक्स, की बाबा हे ज्या काय 9 फिलिंग आहे हे सहज लक्षात राहतील आपल्या. म्हणजे काय लिहिलं मी तर पहिला ट्रॅक. ट्रॅक म्हणजे जे आपण म्हणतो ना की ज्याला गाण्याचा फ्लो किंवा ट्रॅक म्हणू. ट्रॅक किंवा गारे गौरव कुल, म्हणजे गौरव नावाचा एक व्यक्ती आहे. त्याला तो ट्रॅक किंवा तो गाण्याचा फ्लो शांतपणे म्हणायचा आहे. त्याच्यासाठी ट्रॅक म्हणजे पहिला टी म्हणजे मी ट्रस्ट सांगितलं होतं. दुसरा आर म्हणजे रिस्पेक्ट, ए म्हणजे अफेक्शन, सी म्हणजे केअर, गा म्हणजे गायडन्स, रे म्हणजे रेव्हरन्स, गौरव म्हणजे ग्लोरी, हे तर बघा गौरव. कू म्हणजे कृतज्ञला ज्याला ग्रॅटिट्यूड म्हटलं आपण, आणि ल म्हणजे लव किंवा त्याला प्रेम म्हटलं. आता बघा, रिस्पेक्ट इज द राईट इव्हॅल्युएशन. आता बघा हे राईट इव्हॅल्युएशन कसं असते. इट मीन्स रेकग्नायझिंग दॅट एव्हरी ह्युमन बिंग हॅज द सेम इनहेरंट व्हॅल्यू. इनहेरंट व्हॅल्यूज म्हणजे काय, नॅचरल ॲक्सेप्टन्स. नॅचरल ॲक्सेप्टन्स. द डिफरन्स लाईज ओनली इन कॉम्पिटन्स, नॉलेज. कॉम्पिटन्स म्हणजेच काय, त्याच्या जे ॲबिलिटी आहे, नॉलेज, स्किल, ॲबिलिटीज, पोस्ट, मनी, नॉट इन व्हॅल्यू. म्हणजे या डेफिनेशनमध्ये काय सांगितलं आपल्याला की recognizing that every human being has a same inherent value. इनहरंट व्हॅल्यू म्हणजे काय, नॅचरल ॲक्सेप्टन्स. मग नॅचरल ॲक्सेप्टन्स मध्ये काय येईल, हॅपीनेस येईल, ट्रस्ट असेल, रिस्पेक्ट असेल, म्हणजे केअर असेल, गायडन्स असेल, ह्या सगळ्या गोष्टी त्या नॅचरल ॲक्सेप्टन्स मध्ये येईल. द डिफरन्स लाईज ओनली इन कॉम्पिटन्स. म्हणजे ते काय झालं की त्याच्या डिफरन्स कशामध्ये असेल, फक्त तो कॉम्पिटन्स किंवा ज्याला आपण ॲबिलिटी म्हणतो त्याच्यामध्ये डिफरन्स असेल. बाकी नॅचरल ॲक्सेप्टन्स मध्ये कुठलाही डिफरन्स असणार नाही. मग कॉम्पिटन्स कोणते असतील, नॉलेज असू शकते, स्किल असू शकते, ॲबिलिटीज, पोस्ट, मनी और पॉवर म्हणू शकता. नॉट इन व्हॅल्यू. या डिफरन्स फक्त कशामध्ये असेल, कॉम्पिटन्स व्हॅल्यू किंवा नॅचरल ॲक्सेप्टन्स मध्ये, किंवा इनहेरंट व्हॅल्यूमध्ये कुठलाही डिफरन्स असणार नाही. तर त्याला आपण काय म्हटलं, रिस्पेक्ट ॲज अ राईट इव्हॅल्युएशन. म्हणजे त्या रिस्पेक्टचं राईट इव्हॅल्युएशन होईल. जर आपण या ज्या काही इनहेरंट व्हॅल्यू किंवा नॅचरल ॲसेप्टमध्ये जर डिफरन्स केला तर ते राईट इव्हॅल्युएशन होणार नाही. डिफरन्स कशामध्ये असू शकतो, कॉम्पिटन्स, त्याच्या क्षमता, ॲबिलिटीमध्ये असू शकतो, ना की
इनरंट व्हॅल्यू किंवा नॅचरल ॲक्सेप्टन्स किंवा व्हॅल्यूमध्ये याच्यामध्ये कुठेही डिफरन्स नसावा. डिफरन्स हा ॲबिलिटी कॉम्पिटन्समध्ये असतो. जेव्हा हे काय व्यवस्थित आपल्याला कळेल त्यावेळेसच आपण त्याला रिस्पेक्ट राईट इव्हॅल्युएशन म्हणू. आता बघा रॉंग इव्हॅल्युएशन कधी असते. इथं रॉंग इव्हॅल्युएशन मी लिहिलं. ओव्हर इव्हॅल्युएशन, अंडर इव्हॅल्युएशन अँड अदरवाईज इव्हॅल्युएशन लिडिंग टू डिसरिस्पेक्ट. म्हणजे जर रॉंग इव्हॅल्युएशन झालं तर ते कशाकडे जाते तर तो डिसरिस्पेक्ट कडे जाते. आता बघा हावेवर वेन वी लुक ॲट द व्हॉट वी आर टुडे इन द नेम ऑफ रिस्पेक्ट इट इज मोस्टली. आता बघा ओव्हर इव्हॅल्युएशन इव्हॅल्युएटिंग फॉर मोर दॅन व्हॉट इट इज म्हणजे आवश्यकतेपेक्षा किंवा गरजेपेक्षा जास्त इव्हॅल्युएशन करणं त्याला ओव्हर इव्हॅल्युएशन म्हटलं. अंडर इव्हॅल्युएशन म्हणजे एखादी क्षमतेपेक्षा त्याचं इव्हॅल्युएशन जर कमी होत असेल तर त्याला अंडर इव्हॅल्युएशन म्हणतात. अदरवाईज इव्हॅल्युएशन इव्हॅल्युएटिंग फॉर अदर दॅन व्हॉट इट इज. बघू आपण आता हे बघा हे मी इथं ग्राफ दाखवला. अंडर म्हणजे हा जो काही तराजूचा जो काही हा एक पारडा आहे तो खाली दिलेला आहे. ओव्हर म्हणजे हे काय झालेलं आहे की या जे काही तराजू आहे त्याचं पारडं हे ओव्हर दिलं. म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त जर इव्हॅल्युएशन झालं तर त्याला ओव्हर इव्हॅल्युएशन म्हणायचं. जर क्षमतेपेक्षा कमी इव्हॅल्युएशन झालं तर त्याला अंडर इव्हॅल्युएशन म्हणायचं. आता बघू इथं डिटेलमध्ये त्याला. ओव्हर इव्हॅल्युएशन बघा आता कशाला इव्हॅल्युएटिंग द पर्सन मोर दॅन व्हॉट दे ॲक्च्युली आर. म्हणजे समजा त्याची जर चारण्याची कॅपॅसिटी असेल आणि त्याला जर आपण बाराण्याचा भाव दिला मराठीत ज्याला म्हणतात तर त्याला ते काय झालं की त्याला ओव्हर इव्हॅल्युएशन म्हणून. म्हणजे कॅपॅसिटी चारण्याचीच आहे, भाव बाराण्याचा देणे तर त्याला आपण साध्या भाषेत ओव्हर इव्हॅल्युएशन म्हणतो. म्हणजे काय झालं इव्हॅल्युएटिंग अ पर्सन मोर दॅन व्हॉट दे ॲक्च्युली आर. तो ॲक्च्युली चारण्याचा आहे पण आपण इव्हॅल्युएट किती लेवलला केलं त्याला बाराण्याच्या लेवलला केलं तर त्याला आपण ओव्हर इव्हॅल्युएशन. एक्झाम्पल thinking someone is superior just because of they speak English well and treating them as more valuable than others. आता बघा इथं काय झालेलं काय एखादा जर फार फार इंग्लिश बोलत असेल तर उगाच जास्तच लोक त्याला अतिहुशार समजतात. अरे पण इंग्लिश म्हणजे काय इट इज द जस्ट लँग्वेज ऑफ कम्युनिकेशन. इंग्लिश म्हणजे ज्ञान नाही, नॉलेज नाही, फक्त ती काय आहे कम्युनिकेशन करण्याची. इट इज द लँग्वेज यूज जस्ट फॉर कम्युनिकेशन. ती कम्युनिकेशन करण्याची भाषा आहे. जशी आपली मराठी आहे, हिंदी आहे किंवा दुसरी कोणती भाषा. तर इंग्लिश येणं म्हणजे दॅट इज नॉट द सुपेरियर. म्हणजे इंग्लिश मी काय सांगितलं ते काय नॉलेज नाही. इंग्लिश फाडफाड येणं किंवा सम पीपल हु स्पीक इंग्लिश फ्लुएंटली दॅट डझंट मीन्स दे आर सुपेरियर. म्हणजे काय झालं की ते इंग्लिश फक्त एक इट इज द लँग्वेज ऑफ कम्युनिकेशन म्हणजे फक्त कम्युनिकेशन करण्याची ती भाषा आहे. ती काही नॉलेज नाही तर उगाच त्याला सुपिरियर समजणे म्हणजे त्याचं काय ओव्हर इव्हॅल्युएशन. व्हाय रॉंग बिकॉज इनहेरंट व्हॅल्यू इज इक्वल फॉर ऑल कॉम्प्युटर्स लाईक लँग्वेज स्किल इज अ जस्ट वन ॲस्पेक्ट. नंतर अंडर इव्हॅल्युएशन कशाला म्हणायचं इव्हॅल्युएटिंग अ पर्सन लेस दॅन व्हॉट दे ॲक्च्युली आर. म्हणजे एखाद्याची क्षमता जास्त असून सुद्धा आपल्याला आपण त्याला कमी क्षमतेचं मानणे त्याला आपण अंडर इव्हॅल्युएट म्हणून. फॉर एक्झाम्पल ignoring an elder person wisdom and saying you don't understand today's world. म्हणजे एखादा एल्डरली पर्सन किंवा एखादा वयाने मोठा पर्सन असेल तर त्याचं आपण विजडम किंवा त्याचं जे काय म्हणणं आहे ते लक्षात न घेता का आपण काय म्हणायचं त्याला यू डोंट अंडरस्टँड टुडेज वर्ल्ड. म्हणजे तुला आजच्या जगातलं काहीच समजत नाही असं म्हणजे त्याचं काय केलेलं आहे आपण अंडर इव्हॅल्युएशन केलं. व्हाय रॉंग their life experience is under evaluate leading to disrespect. म्हणजे काय झालं की त्याचा जीवनाचा जे काही एक्सपिरियन्स होता त्याला आपण अंडर इव्हॅल्युएट केलं. म्हणजे नंतर अदरवाईज इव्हॅल्युएशन. आता हे तुम्ही अदरवाईज म्हणजे तुम्ही असेल सर ही कुठली कॅटेगरी आहे तर अदरवाईज इव्हॅल्युएशन म्हणजे काय इव्हॅल्युएटिंग अ पर्सन फॉर समथिंग इरिलेव्हंट अदर दॅन व्हॉट इट इज रिअली. म्हणजे फॉर एक्झाम्पल रिस्पेक्टिंग समवन ओनली बिकॉज ऑफ दे आर रिच ऑर पॉवरफुल ऑर हायेस्ट पोस्ट नॉट जस्ट नॉट बिकॉज ऑफ देअर क्वालिटीज ॲज अ ह्युमन. म्हणजे त्या व्यक्तीच्या एक ह्युमन म्हणून क्वालिटी लक्षात न घेता त्याला आपण कोणत्या बेसवर इव्हॅल्युएट केलं तर बाबा त्याचा पद पॉवर पैसा किंवा श्रीमंती या बेसवर जर आपण इव्हॅल्युएशन केलं तर ते सुद्धा रॉंग इव्हॅल्युएशन असेल. व्हाय रॉंग
एक्सटर्नल थिंग्स मनी स्टेटस क्लोज पोस्ट डू नॉट डिफाईन ह्युमन व्हॅल्यू. म्हणजे काय झालं की हे जे काय मनी असेल, स्टेटस असेल, क्लोथ असतील किंवा कपडे असतील किंवा पोस्ट असेल, हे काय करणार, डू नॉट डिफाईन ह्युमन व्हॅल्यू. ही मानवी मूल्य डिफाईन करू शकत नाही. आता नेक्स्ट स्लाइड बघू आपण. कॉमन इम्प्लिकेशन किंवा त्याला इफेक्ट, रिझल्ट और कन्सिक्वेन्स म्हणतो आपण ऑफ अ डिसरिस्पेक्ट. आता बघा, राईट इव्हॅल्युएशन हे होणं एक्सपेक्टेड आहे. नंतर हे ओव्हर इव्हॅल्युएशन हे होणं एक्सपेक्टेड आहे का, रॉंग. अंडर किंवा अदरवाईज इव्हॅल्युएशन हे सुद्धा रॉंग असेल. आता बघा, राईट इव्हॅल्युएशनमुळे काय होते की सेल्फ कॉन्फिडन्स बिल्ड होतो आणि आय एम सेल्फ रेफरन्शियल, सेल्फ ऑर्गनाइज, आणि त्याची कंडक्ट त्याच्यामुळे काय होणार आहे, डिफिनेट किंवा निश्चित कंडक्ट असणार आहे. हे कशामुळे, राईट इव्हॅल्युएशन जर झालं तर. आता ओव्हर इव्हॅल्युएशन जर झालं तर काय होते, इगो, ज्याला आपण अहंकार म्हणतो. देअर द अदर इज माय रेफरन्स, म्हणजे ते काय, कोणत्या स्टेटमध्ये झालं, हे पारतंत्र्य किंवा गुलामीमध्ये जाईल. आणि कंडक्ट कशी असेल, इनडेफिनाईट कंडक्ट. तिसरं, अंडर इव्हॅल्युएशन और अदरवाईज इव्हॅल्युएशन जर असेल तर काय होणार, डिप्रेशन या स्टेजमध्ये जाईल. द अदर इज माय रेफरन्स, अदर इज माय रेफरन्स म्हणजे काय, दुसऱ्यांच्या मतानुसार किंवा दुसऱ्याचा रेफरन्स घेऊन आपण वागणे. तर त्या केसमध्ये सुद्धा काय, एन्स्लेव म्हणजे ते गुलामीत किंवा पारतंत्र्यामध्ये जाणार. आणि त्याचं जे काही त्या पर्सनचं कंडक्ट जे असणार ते इनडेफिनाईट असणार, म्हणजे अनिश्चित कंडक्ट असणार. इथं सुद्धा अनिश्चित कंडक्ट असणार, पण इथं डेफिनाईट निश्चित. कारण की काय होणार आहे, आय एम सेल्फ रेफरन्शियल, म्हणजे काय आहे की स्वतःचाच तो रेफरन्स घेत आहे, म्हणजे त्याचं जे बिहेवियर आहे ते दुसऱ्याच्या रेफरन्सवर डिपेंड नाही. त्याच्यामुळे हे सेल्फ ऑर्गनाइज आहे आणि हे त्याची कंडक्ट जे आहे हे डेफिनाईट असणार आहे. आता त्याच आपण या ज्या काय, हा जो काय चार्ट आहे याच एक डायग्रामेटिक फॉर्म मध्ये आपण बघू कसं असेल. बघा हे म्हणजे तीच त्याच टेबलचं मी फक्त इकडे डायग्राम मध्ये कन्वर्जन केलं. आता बघा, हे दाखवलं आपण ओव्हर इव्हॅल्युएशन, सेल्फ कॉन्फिडन्स किंवा राईट इव्हॅल्युएशन, आणि हे इकडे दाखवलं मी ते हे बघा, डिप्रेशन किंवा डिप्रेशन कधी जाईल, अंडर किंवा अदरवाईज इव्हॅल्युएशन जर असेल तर डिप्रेशन मध्ये जाईल. आयडियली काय असायला पाहिजे आपल्याला, सेल्फ कॉन्फिडन्स किंवा राईट इव्हॅल्युएशन. म्हणजे जो काय राईट इव्हॅल्युएशन हा बघा, ही स्ट्रेट लाईन जी आहे दिसत आहे तुम्हाला, ही राईट इव्हॅल्युएशनची. इगो म्हणजे काय, हे म्हणजे ओव्हर इव्हॅल्युएशन म्हणजे काय, राईट इव्हॅल्युएशन म्हणजे जर याला आपण स्टँडर्ड, याला जर 100% लाईन मानली मी, म्हणजे इथं दाखवतो मी, याला जर 100% किंवा याला आपण आयडियल स्टेट जर म्हटलं, तर राईट इव्हॅल्युएशन म्हणजे ही सरळ लाईन बघा. आता ओव्हर इव्हॅल्युएशन म्हणजे हे बघा, हे वरचा जो काय आहे हा सगळा ओव्हर इव्हॅल्युएशन. अंडर इव्हॅल्युएशन म्हणजे काय, की या 100% पेक्षा कमी, आपण जी काही स्ट्रेट लाईन मानली तिला 100% म्हटलं. आणि हा जे काय वरच्या लाईन आहे हे म्हणजे काय, ग्रेटर दॅन 100%. म्हणजे ते काय झालं की ओव्हर इव्हॅल्युएशन. ह्या ज्या खालच्या लाईन दिसत आहे तुम्हाला, समजा ही लाईन असेल, ही लाईन असेल, ही असेल, ही असेल, ही कोणत्या झाल्या की या अंडर इव्हॅल्युएशन किंवा अदरवाईज इव्हॅल्युएशन. ही कोणत्या स्टेजमध्ये जाणार, डिप्रेशन स्टेजमध्ये. आता बघा, जर रॉंग अझम्पशन किंवा रॉंग इव्हॅल्युएशन म्हणजे जर ही स्टेज असेल आणि असं इव्हॅल्युएशन असेल, तर तो व्यक्ती कोणत्या स्टेजमध्ये जाईल, हे काय झालं, इगो किंवा ओव्हर इव्हॅल्युएशन म्हणजे काय झालं, हे रॉंग झालं ना. नंतर अंडर इव्हॅल्युएशन किंवा अदरवाईज इव्हॅल्युएशन हे सुद्धा रॉंग झालं. आता जर असं जर इव्हॅल्युएशन असेल, तर याच्यानंतर कोणती स्टेज येईल, ही स्टेज येईल. म्हणजे काय झाले की तो पर्सन रॉंग अझम्पशन मध्ये जाऊन डिसहार्मोनी विदिन, टेन्शन, फ्रस्ट्रेशन, डिप्रेशन, अशा काही गोष्टी किंवा अदर प्रॉब्लेम त्याच्यामध्ये क्रिएट होणार. कशामुळे, आयडियली काय असायला पाहिजे आपलं, असं इव्हॅल्युएशन किंवा स्टेट लाईन, म्हणजे ज्याला आपण 100% किंवा राईट इव्हॅल्युएशन म्हटलं. जर या ओव्हर इव्हॅल्युएशन आणि अंडर किंवा अदरवाईज इव्हॅल्युएशन असेल तर त्याचे इफेक्ट कोणते असतील, तर हे. इथं बघू आपण आता, सेल्फ कॉन्फिडन्स म्हणजे जे काय राईट इव्हॅल्युएशन, जे मी काय स्ट्रेट लाईन काढली होती ना 100%ची, तर ती काय झालं की त्याला राईट इव्हॅल्युएट. व्हेन यू इव्हॅल्युएट युअर सेल्फ करेक्टली, नॉट मोर नॉट लेस, यू रिमेन स्टेबल अँड बॅलन्स. द लाईन इन द मिडल रिप्रेझेंट द स्टेडी स्टेट. आता बघा कोणती लाईन, ही जी काय लाईन आहे म्हणजे
ही जी लाईन आहे ना, हे बघा, ही दाखवतो मी, ही लाईन आहे ती. ही कोणती स्टेडी स्टेट लाईन दिसते, ही कोणत्या स्टेजसाठी आहे? राईट इव्हॅल्युशन. आणि इगो किंवा ओव्हर इव्हॅल्युशन साठी, म्हणजे याचा वरचा, या लाईनच्या वरचा जो जो काही पार्ट दाखवला आपण, तो ओव्हर इव्हॅल्युशन. या स्ट्रेट लाईनच्या खालचा जो काही पार्ट आहे तो कोणता असेल? अंडर इव्हॅल्युशन किंवा अदरवाईज इव्हॅल्युशन. आता इथं बघा, द लाईन इन द मिडल रिप्रेझेंट स्टेडी स्टेट. जे काय लाईन इन द मिडल स्टेट, म्हणजे मी काय, जी काय जी सरळ लाईन दाखवली होती ना अशी, ती कोणती झाली आपली? स्टेडी स्टेट, किंवा त्याला राईट इव्हॅल्युशन म्हणलं. यू ऍक्ट विथ क्लॅरिटी अँड हार्मोनी इनसाइड. म्हणजे राईट इव्हॅल्युशन म्हणजे काय, की आपण जे काय आपलं बिहेवियर आहे किंवा ऍक्ट आहे, हे कशानुसार आहे? क्लॅरिटी आणि हार्मोनी इनसाइड. तरच ही सरळ लाईन आपण अनुभवली होती. आता ओव्हर इव्हॅल्युशन, when you think you are more than what you really are, you go above the balance line. म्हणजे ओव्हर म्हणजे कसं, हे याच्या वर जर मी असं काहीतरी दाखवलं, तर हे काय झालेलं आहे? ओव्हर इव्हॅल्युशन. म्हणजे ही जी आपली काय आहे, ही जे स्ट्रेट लाईन आडवी दाखवली मी, ही काय आहे? हे राईट इव्हॅल्युशन. म्हणजे हे राईट इव्हॅल्युशन म्हणजे ही कोणती? ही स्ट्रेट लाईन आली आपली. आता ओव्हर इव्हॅल्युशन म्हणजे कोणता पार्ट आला? ह्या वरचा, या स्ट्रेट लाईनच्या वरचा जो काही पार्ट आहे, हा याला आपण ओव्हर इव्हॅल्युशन म्हणू. This creates ego, pride, arrogance. It is based on comparing yourself with other. मुळात ही स्ट्रेट लाईन असायला काय पाहिजे, की कोऑपरेशन पाहिजे. इथं काय झालं, की कंपॅरिझन मुळे काय झालं, की हे जे काय लाईन दिसत आहे, हे काय झालं, की या स्ट्रेट लाईनच्या वर जे काय लाईन दिसते, ते कोणती लाईन झाली, की ओव्हर इव्हॅल्युएशन केला. त्याच्यामधून काय जनरेट होऊ शकतो? इगो किंवा ॲरोगन्स. नंतर बघा, डिप्रेशन किंवा अंडर और अदरवाईज इव्हॅल्युएशन. आता या स्ट्रेट लाईन म्हणजे काय झालं आपलं, की राईट इव्हॅल्युएशन. आता याच्या खालचाच फॉर एक्झाम्पल असा जर पार्ट आपण दाखवला, तर याला काय म्हणायचं आहे? डिप्रेशन किंवा अंडर इव्हॅल्युएशन किंवा अदरवाईज इव्हॅल्युएशन असं आपण याला म्हणू शकतो. व्हेन वी थिंक यू आर लेस दॅन व्हॉट यू आर, म्हणजे आपण आहोत त्याच्यापेक्षा कमी जेव्हा आपण स्वतःला समजतो, त्यावेळेस त्याला म्हणतात अंडर इव्हॅल्युएशन. यू गो बिलो द बॅलन्स लाईन. म्हणजे ही बॅलन्स लाईन कोणती? ही आडवी. त्याच्या खालचा पार्ट म्हणजेच काय? अंडर इव्हॅल्युएशन किंवा अदरवाईज इव्हॅल्युएशन. दिस लीड्स अ लो सेल्फ वर्थ, सॅडनेस अँड होपलेसनेस. आता कन्सिक्वेन्स ऑफ रॉंग इव्हॅल्युएशन. आता रॉंग इव्हॅल्युएशन कोणते झाले आपले? आयडियल इव्हॅल्युएशन ही मधातली स्टेट राहील. रॉंग इव्हॅल्युएशन म्हणजे कोणता? हा पार्ट आणि हा जो काही खालचा पार्ट आहे, हे कसं झालं, की रॉंग इव्हॅल्युएशन. रॉंग इव्हॅल्युएशन म्हणजे कोणते? आपले इगो किंवा डिप्रेशन वाले. आता याच्यामुळे कन्सिक्वेन्स किंवा याचे इफेक्ट किंवा याचे परिणाम काय असू शकतात? व्हेन यू आर इन इगो ऑर डिप्रेशन, म्हणजे रॉंग इव्हॅल्युएशन, यू फेस रॉंग अझम्पशन, डिसहार्मोनी विदिन, टेन्शन, फ्रस्ट्रेशन, डिप्रेशन अँड अदर प्रॉब्लेम. म्हणजे आपलं जे काही इव्हॅल्युएशन आहे, किंवा हे कुठं व्हायला पाहिजे? इथं व्हायला पाहिजे राईट इव्हॅल्युएशन. म्हणजे आपलं हे जे काय, हे ग्राफ कसं असायला पाहिजे? ही अशी आडवी स्ट्रेट लाईन. तरच त्याला आपण राईट इव्हॅल्युएशन म्हणू. अदरवाईज हे रॉंग इव्हॅल्युएशन असेल. आणि रॉंग इव्हॅल्युएशनचे कन्सिक्वेन्स म्हणजे हे सगळे, हे जे काही कन्सिक्वेन्स आपण दाखवले, हे सगळे रॉंग इव्हॅल्युएशनचे आहेत. आता बघा, मिनिमम कंटेंट ऑफ रिस्पेक्ट, म्हणजे कमीत कमी कंटेंट काय असायला पाहिजे रिस्पेक्टचे, हे तर दिगा. द अदर इज सिमिलर टू मी. मिनिमम कंटेंट काय आहे रिस्पेक्टची? की दुसरे सुद्धा माझ्यासारखे आहे, पण कोणत्या लेवल आहे? ॲट द लेवल ऑफ सेल्फ, नॉट बॉडी. जे आपण ह्युमन बिईंग बघितलं होतं ना, ह्युमन बिईंग म्हणजे काय? इट इज द को एक्झिस्टन्स ऑफ सेल्फ प्लस बॉडी. पण आता मिनिमम जे काय कंटेंट ऑफ रिस्पेक्ट आहे, द अदर इज सिमिलर टू मी. कोणत्या लेवलले? ॲट द लेवल ऑफ सेल्फ, नॉट ॲट द लेवल ऑफ बॉडी. तरच आपण मिनिमम कंटेंट ऑफ रिस्पेक्ट कशाला म्हटलं, की दुसरे आपल्यासारखेच आहे, पण कोणत्या लेवलले? सेल्फ. कारण की सेल्फ काय आहे? तर कन्सियस पार्ट आहे, ज्याला फिलिंग असतात, जो डिसिजन घेऊ शकतो, ज्याला हॅपीनेस किंवा प्रॉस्पेरिटी लागते, तो म्हणजे कोणता आहे? सेल्फ. बॉडीला काय लागतात? तर बॉडीला फक्त फिजिकल फॅसिलिटी. बॉडी हा कन्सियस पार्ट नाही, तो काय? फिजिकल किंवा मटेरियल पार्ट आहे. तो फक्त ऍक्ट्स ॲज अ इन्स्ट्रुमेंट वर्क करतो. आणि जो काही सेल्फचा फिलिंग आहे तो एक्झिक्यूट करतो, किंवा जो काही सेल्फचा डिसिजन आहे त्याचं इम्प्लिमेंटेशन, एक्झिक्युशन हे बॉडी करत असते. मिनिमम कंटेंट ऑफ सेल्फ, द अदर इज सिमिलर टू मी. इट मीन्स दॅट एव्हरी बेसिक लेवल टू रिस्पेक्ट समवन वी मस्ट रेकॉग्नाइज.
एव्हरी ह्युमन बिंग इज जस्ट लाईक मी, म्हणजे दुसरे सुद्धा ह्युमन बिंग आहे हे माझ्यासारखेच, पण कोणत्या लेवलला? सेल्फ लेवलला, नॉट अ बॉडी. दे ऑल्सो हॅव अ फिलिंग, नीड, डिझायर्ड अँड सेम इनहरंट व्हॅल्यू ॲज आय डू. इनहरंट व्हॅल्यू म्हणजे काय? नॅचरल ॲसेप्टन्स. The difference may be knowledge, skill or competence, but not in value as a human. म्हणजे नॅचरल ॲसेप्टन्स किंवा ज्या काही ह्युमन व्हॅल्यू आहेत हे सेम राह, पण डिफरन्स कशामध्ये असू शकतो? ह्या जो काही डिफरन्स आहे याला आपण कॉम्पिटन्सी, ॲबिलिटी, क्षमतेमध्ये डिफरन्स असू शकतो, पण या व्हॅल्यूमध्ये किंवा नॅचरल ॲसेप्टन्समध्ये डिफरन्स असू शकत नाही. बघा, when we are able to see human being is the coexistence of self and body. आपण बघितलं की ह्युमन बिंग म्हणजेच काय? इट इज द कॉम्बिनेशन किंवा कोएक्झिस्टन्स ऑफ सेल्फ अँड बॉडी. त्याच्यामधलं आपण बघितलं की सेल्फ हा कन्सियस पार्ट आहे, बॉडी हा फिजिकल पार्ट किंवा मटेरियल पार्ट आहे. सेल्फला कन्सियसनेस किंवा चेतना किंवा जाणीव असते, बॉडीला कन्सियसनेस किंवा चेतना किंवा जाणीव हे नसते. फक्त तो काय आहे? तो तर फिजिकल किंवा मटेरियल पार्ट आहे. वी सी दॅट the other self is similar to me because our PPP म्हणजे काय? Purpose is same, program is same and potential is same. This is the minimum content of respect for human being. म्हणजे 3 PPP म्हणजे ज्याला कोणता आपण म्हणलं? पहिला पर्पज, दुसरं असते प्रोग्राम आणि तिसरा पोटेन्शियल. मी म्हणून त्याला असं पी आणि असं पी लिहितो. म्हणजे पहिलं असते पर्पज, असते प्रोग्राम आणि त्याच्यानंतर शेवटचं तिसरं जे आहे पोटेन्शियल. आता बघा, इथं लिहिलं की दिस इज द मिनिमम कंटेंट ऑफ रिस्पेक्ट फॉर ह्युमन बिईंग. आता ते बघा कोणकोणते मिनिमम 3 कंटेंट आहेत. पर्पज म्हणजे काय? एव्हरी ह्युमन हॅव अ नॅचरल ॲसेप्टन्स टू लिव्ह कंटिन्युअस हॅपीनेस अँड प्रॉस्पेरिटी. कारण की हे बेसिक ह्युमन अस्पायरेशन आहे ना. बेसिक ह्युमन अस्पायरेशन काय आहे? हॅपीनेस अँड प्रॉस्पेरिटी, प्रोग्राम. एव्हरी ह्युमन टू हॅव अ प्रोग्राम टू अचीव कंटिन्युअस हॅपीनेस अँड प्रॉस्पेरिटी. म्हणजे पर्पज काय? की सगळे लिव्ह म्हणजे काय? सगळे कशामध्ये राहू इच्छिता? कंटिन्युअस हॅपीनेस आणि प्रॉस्पेरिटीमध्ये. मग आता बघा प्रोग्राम काय? एव्हरी ह्युमन टू हॅव प्रोग्राम टू अचीव, म्हणजे हे काय करणं? मिळवणे. काय मिळवायचं आहे? तर कंटिन्युअस हॅपीनेस अँड प्रॉस्पेरिटी इज टू अंडरस्टँड द हार्मोनी अँड लाईव्ह इन हार्मोनी ॲट ऑल लेवल. ऑल लेवल्स म्हणजे काय? इंडिव्हिज्युअल लेवल असेल, फॅमिली लेवल असेल, नंतर असते सोशल लेवल आणि तिसरी नेचर लेवलला. नंतर पोटेन्शियल बघू आपण काय आहे. एव्हरी ह्युमन एंडोड, म्हणजे एंडोड म्हणजे काय? की त्याला ती पॉवर किंवा शक्ती, एखादी गिफ्ट दिलेली असते तर त्याला एंडोड म्हणतो. विथ नॅचरल ॲसेप्टन्स अँड द ॲक्टिव्हिटीज ऑफ डिझायर, थॉट, एक्सपेक्टेशन आर गोईंग ऑन कंटिन्युअसली. म्हणजे हे जे काही पोटेन्शियल आहे प्रत्येक पर्सनमध्ये, ॲक्टिव्हिटीज ऑफ डिझायर, थॉट, एक्सपेक्टेशन आर गोइंग ऑन कंटिन्युअसली. म्हणजे काय? की प्रत्येक व्यक्तीमध्ये ह्या गोष्टी कंटिन्युअसली चालू असतात. कोणत्या? DTE ज्याला म्हणतो मी, डिझायर, थॉट अँड एक्सपेक्टेशन. म्हणजे काय झालं? पोटेन्शियल किंवा त्याची ॲबिलिटी. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला एंडोड म्हणजे काय? ती गिफ्टच दिलेली असते निसर्गानं. तर ह्या 3 गोष्टी म्हणजे आपण जे बघितलं, दिस इज द मिनिमम कंटेंट ऑफ रिस्पेक्ट फॉर द ह्युमन बिंग. म्हणजे काय? 3 P, पर्पज, प्रोग्राम आणि पोटेन्शियल. आता बघा, हे काय बघितलं आपण? पहिले ते 3 मिनिमम बघितले ना. आता कंप्लीट मध्ये आणखीन एक ऍड झालं. 3 मिनिमम म्हणजे आपण PPP बघितले ना. PPP म्हणजे काय? पर्पज, प्रोग्राम आणि पोटेन्शियल. हे सिमिलर इन बघा, द अदर इज सिमिलर टू मी इन टर्म्स ऑफ कोणकोणत्या रूपात? पर्पज, प्रोग्राम अँड पोटेन्शियल. आता टायटल काय आपलं? कम्प्लीट कंटेंट ऑफ रिस्पेक्ट. हे 3 जे काय झाला, हे 3 आपण याला काय म्हटलं? की मिनिमम. आता कंप्लीट म्हणजे काय? त्याच्यामध्ये आणखीन ऍड, वी आर कॉम्प्लिमेंटरी टू इच अदर इन टर्म्स ऑफ कॉम्पिटन्स. आता कॉम्प्लिमेंटरी टू इच अदर म्हणजे काय? त्याचं नेचर ही सपोर्टिंग आहे, एकमेकाला पूरक आहे, सपोर्टिंग आहे, तर त्याला आपण म्हणतो की कॉम्प्लिमेंटरी टू इच अदर इन टर्म्स ऑफ कॉम्पिटन्स. आता बघा आपण बघितलं की प्रत्येक ह्युमन मध्ये कॉम्पिटन्स म्हणजे स्किल असेल, पॉवर असेल, मनी असेल किंवा एखादी पोस्ट असेल किंवा दुसरं काही की ते क्षमता हा वेगवेगळ्या असू शकतात, पण त्या कशा असल्या पाहिजे?
कॉम्प्लिमेंटरी टू इच अदर, म्हणजे त्या एकमेकाला सपोर्ट करणारे असल्या पाहिजे. बघा, वी आर कॉम्प्लिमेंटरी म्हणजे सपोर्टिव्ह टू इच अदर इन टर्म्स ऑफ कॉम्पिटन्स, व्हाईल द पर्पज, प्रोग्राम अँड पोटेन्शियल आर इन द सेम. द कॉम्पिटन्स, ॲबिलिटी, स्किल, नॉलेज ऑफ इच पर्सन मे डिफर. आता बघा, द डिफरन्स आर नॉट अ कंपॅरिझन ऑर सुपरिटी. जो काही कॉम्पिटन्स म्हणजे जे काही ॲबिलिटी मध्ये डिफरन्स आहे ते कसं झालं, कंपॅरिझन करण्यासाठी आहे का तर नाही, सुपरिटी शो करण्यासाठी आहे का तर नाही, बट फॉर ऑल कॉम्प्लिमेंटिंग इच अदर, म्हणजे काय, एकमेकाला सपोर्टिंग या रोलमध्ये ते असायला पाहिजे, ना की कंपॅरिझन किंवा सुपेरियरिटी. म्हणजे त्या कशाला असलेल्या, कॉम्प्लिमेंटिंग टू इच अदर किंवा कोऑर्डिनेशन विथ इच अदर किंवा कोऑपरेटिव्ह टू इच अदर किंवा आपण काय म्हणू त्याला की सपोर्टिंग टू इच अदर. हे जर कंपॅरिझन आणि सुपेरेटिव्ह मध्ये असेल तर गोंधळ होईल. फॉर एक्झाम्पल, वन पर्सन मे बी गुड ॲट टीचिंग, अनादर ॲट फार्मिंग, अनादर ॲट हिलिंग, टुगेदर दे मेक अ सोसायटी कम्प्लीट. म्हणजे काय झालं की याच्यामध्ये जरी तिघांच्या ॲबिलिटीज किंवा कॉम्पिटन्स डिफरन्स आहे, पण ते काय झालेलं आहे की एकमेकाला पूरक आहे. म्हणजे काय करणार, ती सोसायटीची ग्रोथ करण्यासाठीच त्या एकमेकासोबत कॉम्प्लिमेंट इच अदर या अँगलनं किंवा या प्रश्न तो आपण अर्थ घेतलेला आहे. नंतर बघा, डिसरिस्पेक्ट अरायझिंग आउट ऑफ डिफरन्शिएशन, म्हणजे जो काय डिसरिस्पेक्ट आहे तो कशा, डिफरन्शिएशन इज इक्वल टू डिसरिस्पेक्ट. आता डिफरन्शिएशन कोणत्या बेसवर आहे ते बघा, हे डिफरन्शिएशन दाखवलं मी. पहिलं डिफरन्शिएशन कशाच्या बेसवर आहे, बॉडी. दुसरं डिफरन्शिएशन कशाच्या बेसवर आहे, फिजिकल फॅसिलिटी. तिसरं डिफरन्शिएशन कशाच्या बेसवर आहे, आता बघा, डिफरन्शिएशन इज इक्वल टू डिसरिस्पेक्ट. आपण आपण काय एक्सपेक्ट करतो की रिस्पेक्ट, पण इथं जर डिफरन्शिएशन असेल तर काय, डिफरन्शिएशन इज इक्वल टू काय लिहिलं आपण, डिसरिस्पेक्ट. आता डिसरिस्पेक्ट म्हणजेच हे डिफरन्शिएशन कोणत्या बेसवर केलं, एक बॉडीवर करतात, बॉडीच्या बेसवर. दुसरं फिजिकल फॅसिलिटी आणि तिसरं असते की एक बिलीफ. आता बघा, बॉडीमध्ये एज दिलं आपण पहिलं, जेंडर, रेस आणि फिजिकल स्ट्रेंथ. दुसरं फिजिकल फॅसिलिटी मध्ये काय लिहिलं, वेल्थ लिहिलं आणि पोस्ट लिहिलं. बिलीफ म्हणजे काय, विश्वास, कोणता, इझम, सेक्ट आणि इन्फो. आता बघू हे तिन्ही काय आहेत. आता का बघा, हे डिफरन्शिएशन इज इक्वल टू आपण लिहिलं की डिसरिस्पेक्ट. द रूट प्रॉब्लेम व्हेन वी व्हॅल्यू पीपल डिफरन्शिएट डिफरंटली, वी सी सम ॲज हायर, लोअर, मोर, लेस इम्पॉर्टंट. म्हणजे जे काय आपण बॉडी लेवलला डिफरन्शिएट करतो किंवा फिजिकल फॅसिलिटीला लेवलला डिफरन्शिएट करतो किंवा बिलीफ लेवलला डिफरन्शिएट करतो, त्या केसमध्ये आपण जे काय व्हॅल्यू पीपल, म्हणजे आपण पीपलचं व्हॅल्युएट हे लोअर किंवा कमी इम्पॉर्टंट, जास्त इम्पॉर्टंट किंवा हायर लेवलला किंवा लोअर लेवलला असं कन्सिडर करून करत असतो, जे की रॉंग आहे. कारण की आपण काय बघितलं की डिफरन्शिएट इज इक्वल टू डिसरिस्पेक्ट, आपल्याला काय पाहिजे की रिस्पेक्ट. आता बघा, पहिला बॉडी, त्याच्यामध्ये पहिलं ते या डायग्राम मध्ये ते काय दाखवलं आपण, हे बघा इथं बॉडीमध्ये काय एज, जेंडर, रेस आणि फिजिकल स्ट्रेंथ. फिजिकल फॅसिलिटी मध्ये काय वेल्थ, पोस्ट. बिलीफ मध्ये काय इझम, सेक्ट आणि इन्फो. आता बघू हे त्याच्यामधलं पहिलं बॉडी. बॉडी मधलं पहिलं काय होतं, एज. डिसरिस्पेक्टिंग समवन बिकॉज ऑफ दे आर टू यंग ऑर टू ओल्ड, म्हणजे या बेसवर. दुसरं काय, जेंडर, डिस्क्रिमिनेशन बिटवीन मेल, फिमेल अँड अदर. नंतर रेस, ज्याला वंश म्हणतो, अं, वंशभेद म्हणतो ना आपण ज्याला, म्हणजे डिफरन्शिएशन बाय स्किन कलर ऑर इथनी इथनिसिटी. नंतर फिजिकल स्ट्रेंथ, जजिंग बाय फिटनेस ऑर डिसॅबिलिटी. आता त्याच्यामध्ये आणखीन आपण बघितलं होतं की फिजिकल फॅसिलिटी या सुद्धा लेवलला डिफरन्शिएट करतात. मग त्याच्यामध्ये काय असतं, वेल, व्हॅल्युटिंग पीपल बेस ऑन रिच अँड पुअर, म्हणजे श्रीमंत आणि गरिबी या बेसवर व्हॅल्युएट करणे. नंतर पोस्ट, रिस्पेक्टिंग ओनली दोज विथ हायर स्टेटस ऑर जॉब टायटल, म्हणजे हे आयडियली रॉंग आहे, हे सुद्धा रॉंग आहे कारण की हे डिफरन्शिएट आहे. नंतर बिलीफ, इझम म्हणजे बघा, डिफरन्शिएट बाय आयडिओलॉजी. फॉर एक्झाम्पल कॅपिटलिझम, कम्युनिझम. हे बघू आपण नंतरच्या स्लाइडमध्ये कॅपिटलिझम, कम्युनिझम काय असते. नंतर सेक्ट, ज्याला संप्रदाय म्हणतो आपण,
डिव्हिजन इन रिलीजन ऑर कम्युनिटी. नंतर इन्फो, रिस्पेक्ट ओनली फॉर दोज विथ मोर इन्फॉर्मेशन ऑर एज्युकेशन. म्हणजे बऱ्याचदा आपण बघतो की अडाणी वगैरे लोकांचा काही लोक डिसरेस्पेक्ट करतात. मुळात हे कसं आहे, चुकीचं आहे. म्हणजे रिस्पेक्ट आपण कोणत्या बेसवर बघितलं, की रिस्पेक्ट कशा बेसवर बघितलं, की एव्हरी ह्युमन बिंग हॅज अ सेम नॅचरल ॲक्सेप्टन्स ऑर इनेट व्हॅल्यू, या बेसवर आपण रिस्पेक्ट करत आहे, ना की त्याच्या कॉम्पिटन्स किंवा कॅपॅबिलिटी किंवा ॲबिलिटीवर आपण रिस्पेक्ट करत नाही. हे लक्षात घेणं इथं आवश्यक आहे. आता त्याचा मधला आपण जो काय हा हे वर्ड बघितलं ना, कॅपिटॅलिझम आणि दुसरं असते कम्युनिझम. आता म्हणजे हे वर्ड फक्त एक जनरल आयडिया म्हणून लक्षात घ्या. याचा काही एक्झाम मध्ये असं म्हणजे डिटेल नॉलेज असणं एक्सपेक्टेड नाही इथं, पण असलं तर फार चांगलं. कॅपिटॅलिझम म्हणजे काय? अन इकॉनॉमिक सिस्टीम, म्हणजे इकॉनॉमिक सिस्टीम फेअर इंडिव्हिज्युअल अँड प्रायव्हेट बिझनेस ओन प्रॉपर्टी इंडस्ट्रीज अँड रिसोर्सेस, द गोल इज टू मेक अ प्रॉफिट. म्हणजे यांचा जे कॅपिटलिझम हे जे काही वर्ग असतो, याचा मेन पर्पज काय असतो, ही फक्त प्रॉफिट कमावणे. कम्युनिझम वाल्यांचा बघा, हा ही कोणती सिस्टम आहे, ही फक्त इकॉनॉमिक होती. ही कोणती आहे? अन इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल सिस्टीम हिअर प्रॉपर्टी अँड रिसोर्सेस आर ओन कलेक्टिव्हली बाय सोसायटी अँड स्टेट. मग यांचा मेन पर्पज काय ते टू क्रिएट इक्वॅलिटी. इथं बघा, याचा मेन गोल किंवा पर्पज काय आहे? टू मेक अ प्रॉफिट. यांचा पर्पज काय असते? द गोल इज टू क्रिएट इक्वॅलिटी, नो नो रिच नो पुअर. म्हणजे सगळे लोक एका पातळीवर आणणे, त्याला आपण इक्वॅलिटी म्हणतो. इथं काय उद्देश आहे? टू मेक द प्रॉफिट ओनली. म्हणजे ह्या दोन गोष्टी म्हणजे जर आल्या तर चांगलं, नाही जरी आल्या तरी असं काही म्हणजे एवढं हे करायची गरज नाही. तर आजच्या लेक्चरमध्ये एवढंच आपल्यासाठी सफिशियंट आहे. सगळ्या विद्यार्थ्यांना सूचना म्हणजे एक रिक्वेस्ट आहे, की जर लेक्चर आवडलं तर त्यांनी रिक्वेस्ट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.